नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या ऑपरेशन टायगर हे शब्द सारखे ऐकू येतात. यापूर्वी हा शब्द नव्हता. ऑपरेशन कमल हा शब्द जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी अरुण जेटली यांच्या तोंडून उच्चारला गेला. कर्नाटकमध्ये त्यावेळेला धर्मपाल नावाचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे. आणि काँग्रेस आणि देवेगौडा यांचा पक्ष जनता दल सेक्युलर यांचं संयुक्त सरकार होतं. आणि त्यामध्ये जनता दलाचे सिद्धरामय्या हे उपमुख्यमंत्री होते. आज जे कर्नाटकमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून काम करतात ते मुळात देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाचे उपमुख्यमंत्री होते काँग्रेस बरोबरच्या सरकारमध्ये. पण भाजपने ज्याला ऑपरेशन कमल असं नाव दिलं होतं ते ऑपरेशन राबवलं गेलं आणि त्यामध्ये देवेगौडा यांचा धाकटा मुलगा कुमारस्वामी, एच डी कुमारस्वामी याला मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवण्यात आलं. 2019 मध्ये शरद पवारांनी जसं मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवून महाराष्ट्रातली महायुती मोडून दाखवली आणि शरद पवारांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सकट शिवसेनेचं सरकार बनवून गेले. नेमकी तीच गोष्ट जवळजवळ 2 दशकापूर्वी भाजपने कर्नाटकात केली होती. धर्मपाल यांचं सरकार पाडलं आणि पडलं याचं कारण एक एक करत देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षाचे आमदार आणि मंत्री आपल्या आमदारकीचे राजीनामे देऊन सरकारमधून बाहेर पडत गेले. आणि देवेगौडा हे दिखाऊ अश्रू काढत डोळे पुसत बसले होते की माझा मुलगाच माझ्या विरुद्ध बंड करतोय. देवेगौडा नाटक करत होते. उद्धव ठाकरे यांचं नाटक नव्हतं, कारण त्यांच्या विरोधात बंड खरं झालं होतं. पण देवेगौडा यांचा आपल्या मुलाला आशीर्वाद होता. त्यांचा सहकारी असलेल्या सिद्धरामय्याला उपमुख्यमंत्री केलेलं बघून देवेगौडांचा सुपुत्र कुमारस्वामी याच्या मनात एक महत्वाकांक्षा निर्माण झाली की माझ्या पक्षाकडे इतके आमदार आहेत, त्याच्या बळावर सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री होतो तर मी सत्तेच्या बाहेर का बसू. आणि ही जी ईर्ष्या होती तिला भाजपने खतपाणी घातलं आणि भाजपकडे दुप्पट आमदार असले तरी जनता दल सेक्युलरचे काय 30-35 आमदार, 40 आमदार घेऊन कुमारस्वामी भाजपसोबत आले तर त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल, येदियुरप्पा उपमुख्यमंत्री होतील असं आमिष दाखवलं गेलं. आणि एक एक करत देवेगौडांच्या छुप्या संमतीने आणि कुमारस्वामीच्या उघड फुसलावणीने यांचे आमदार बाहेर पडत गेले, मंत्री राजीनामा देत गेले आणि फक्त सिद्धरामय्या सोडून कोणही पक्षात आमदार शिल्लक राहिला नाही. आणि ठरल्याप्रमाणे विधानसभेची मुदत 40 महिने शिल्लक होती. त्यामध्ये 20 महिने कुमारस्वामी आणि 20 महिने येदियुरप्पा मुख्यमंत्री होतील असा सौदा झाला होता. आणि त्याप्रमाणे कुमारस्वामी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री झाले. त्या सगळ्या घटनाक्रमाचं, त्या सगळ्या योजनेचं नाव ऑपरेशन कमल असं ठेवण्यात आलं. तर ऑपरेशन कमल हा शब्द वापरला जातो, त्याची सुरुवात तिथून होते. त्याची सुरुवात तिथून होते आणि त्यानंतर हा शब्द अनेक ठिकाणी वापरला गेला. पण आता हा विषय भाजपचा नसल्यामुळे आणि शिवसेना ही स्वतःला वाघ म्हणवून घेत असल्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले आमदार खासदार फोडण्यासाठी ज्या काही हालचाली सुरू आहेत त्या हालचालीला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलं. कोणी दिलं माहित नाही. कदाचित उदय सामंतांनी दिले की कोणी दिले माहिती नाही. पण उदय सामंत हे हळूहळू करत
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले 2 नंबरचे बाहुबली नेता होताना दिसत आहेत. आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिली घोषणा केली की उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्या पक्षातले आमदार खासदार राहणार नाहीत. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणाहून बातम्या येत गेल्या. काल परवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एक प्रवक्ते विदर्भातले किशोर तिवारी यांची नुकतीच पक्षातून प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यांनी उघडपणे शिवसेनेच्या म्हणजे उभाठा शिवसेनेतल्या बेबनावाची जाहीर चर्चा केलेली आहे. उद्धव ठाकरे यांना एका चांडाळ चौकडीने दरबारी नेत्यांनी घेरून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता हा उद्धव ठाकरे यांना भेटू सुद्धा शकत नाही. आणि म्हणूनच हळूहळू करत उभाठा शिवसेनेमध्ये कोणी सुद्धा शिल्लक उरणार नाही. म्हणजे किशोर तिवारी यांनी तर एक पाऊल पुढे टाकून म्हटले, अरे पक्ष प्रमुखाची दादागिरी चालते, पक्ष प्रमुखाच्या मुलाची दादागिरी चालते, पक्ष प्रमुखाच्या बायकोची दादागिरी चालते, आणि पक्ष प्रमुखाच्या साल्याची म्हणजे मेवण्याची सुद्धा दादागिरी चालते, त्या मेवण्याच्या मुलाची दादागिरी चालते. काय काय गोष्टी बोलल्या गेल्या आहे का मित्रांनो? काय काय गोष्टी चालल्यात बघा. आणि अशा उभाठा शिवसेनेला लोक कंटाळले असतील. त्यांच्यातच आजपर्यंत निष्ठेने राहिलेले जे काही शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे राहिलेत वडिलांच्या पुण्याईमुळे, ते सुद्धा त्यांना कंटाळले असतील. तर त्यांना गोळा करणं एवढीच समस्या आहे, बाकी काही मोठं नाहीये. आणि त्याला कदाचित कोणी टायगर नाव दिलं असेल, ऑपरेशन टायगर, तरीही आश्चर्य नाही. पण हे ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन कमल इतकं अवघड आहे का? ज्या प्रकारे अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 2 प्रादेशिक पक्षांमध्ये बंड झालं. राष्ट्रवादीतून 40 आमदार अजितदादांबरोबर निघून गेले आणि शिवसेनेतले 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निघून गेले. तर ते दुसऱ्या पक्षात गेले नाहीत, ते वेगळे झाले. आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच खरा पक्ष आहोत, आम्हीच राष्ट्रवादी आहोत, आम्हीच शिवसेना आहोत. आणि हा विषय हा कोर्ट कचेऱ्यांपर्यंत जाऊन धडकला, विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत येऊन धडकला, जी फूट पडली आहे. पण पक्षांतर विरोधी कायदा जो आहे, जो राजीव गांधींच्या काळात झाला, त्यामध्ये अशी तरतूद होती की पक्षाची एकूण जी कायदेमंडळातली सदस्य संख्या आहे त्यापैकी 1/3 लोक एक गठ्ठा बाहेर पडले तर त्याला पक्षांतर म्हणता येणार नाही, त्यांना एक वेगळा गट म्हणून मान्यता द्यावी लागेल. पण पुढे वाजपेयी सरकार असताना त्या कायद्यामध्ये आणखीन एक दुरुस्ती करण्यात आली आणि त्यामुळे अधिक घोळ होऊन बसला की पक्षातले 2/3 सदस्य आमदार किंवा खासदार वेगळे झाले तर त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांची आमदारकी किंवा सदस्यता धोक्यात येणार नाही. आणि ही जी अडचण होती ती अडचण एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या बाबतीत होती. कारण ते पक्षातून किंवा पक्षाच्या नेतृत्वाच्या विरुद्ध बंड करून वेगळे झालेले असले तरी ते दुसऱ्या पक्षात विलीन होणार नव्हते. तुम्हाला आठवतं ज्यावेळेला एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसकट गुवाहाटीला गेलेले होते, तर अरविंद सावंत पासून वेगवेगळे शिवसेना नेते किंवा उल्हास बापट यांच्यासारखे बोगस घटनातज्ञ सांगत होते की त्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही, त्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. म्हणून मग बच्चू कडूच्या प्रहार पक्षात विलीन होतील की राज ठाकरेंच्या मनसेमध्ये विलीन होतील अशी चर्चा चालू होती, किंवा भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल. पण ते करायचं नव्हतं. 2019च्या निकालानंतर जो घातपात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केला होता, त्यानंतर त्यांना धडा शिकवण्यासाठी अमित शहा यांच्यासारखा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा चाणक्य नीतीचा राजकीय नेता पक्ष फोडण्यावर विश्वास ठेवत नाही, जे आपल्याशी दगाफटका करतात त्यांना आयुष्यभराचा धडा शिकवण्यावर अमित शहा यांचा जास्त विश्वास आहे. आणि त्यामुळे ज्या पक्षाच्या बळावर उद्धव ठाकरे
आणि अजितदादा, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपशी दगाफटका केलेला होता. त्यांच्या हातातून त्यांचं हत्यार म्हणजे त्यांचे पक्ष काढून घेणं, हीच अमित शहा यांची रणनीती होती. ऑपरेशन कमल नव्हतं. ऑपरेशन कमलमध्ये एका पक्षातले लोक फोडतात आणि ते दुसऱ्या पक्षात सामावून घेतले जातात. मग जनता दल सेक्युलर मधले असतील, काँग्रेसमधले असतील, आणखी कुठल्याही पक्षाचे आमदार असतील, त्यांना आपल्या पक्षात आणणं किंवा आमदारकीचा राजीनामा देऊन कमळ चिन्हावर निवडून आणणं, याला ऑपरेशन कमल म्हणतात. असो, पण ते दोनही पक्ष हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातून काढून घेण्यात आले. त्यांचं जे पारंपरिक निवडणूक चिन्ह होतं ते सुद्धा त्यांच्याकडे राहिलं नाही. थोडक्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांकडून त्यांच्या पक्षाचं नामोनिशाण सुद्धा हिरावून घेण्यात आलं. त्याला ऑपरेशन कमल म्हणत नाही. आणि म्हणून ऑपरेशन कमल आणि ऑपरेशन टायगर यात फरक आहे. जेवढं ऑपरेशन कमल किंवा एकनाथ शिंदे अजितदादांचं बंड ही कायद्याच्या चाकोरीमध्ये अवघड गोष्ट होती, तितकी अवघड गोष्ट ऑपरेशन टायगरच्या बाबतीत नाहीये. शरद पवारांचे आमदार खासदार फोडून अजितदादांकडे आणणं किंवा उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार फोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आणणं, हे यापूर्वी झालेल्या बंडा इतकं अवघड काम नाहीये. कारण कायद्यामध्ये 2/3 लोक फुटले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याच्या विरोधात कोर्टामध्ये दाद मागता येत नाही. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे निवडणूक आयोग किंवा कोर्टामध्ये दाद मागायला गेले, त्यातला मुद्दा असा होता की अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, हे दुसऱ्या पक्षात आमदार घेऊन निघून गेले किंवा विलीन झाले नाहीत. त्यांनी सगळ्या पक्षालाच आपला पक्ष म्हणून दावा केलेला होता आणि त्यामुळे मॅटर कोर्टात गेलं. आज तशीच परिस्थिती या ऑपरेशन टायगरच्या बाबतीत आहे का? ऑपरेशन टायगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी लोकसभेच्या 6 खासदार म्हणजे 2/3 होतात. आणि ते 2/3 खासदार बाजूला होऊन जर एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार असेल तर त्याच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांना कोर्टामध्ये किंवा कायदे मंडळाच्या सभापतीकडे, लोकसभेच्या सभापतीकडे दाद मागण्याची सोय नाही. 1 मिनिटात सभापती त्यांना फुटलेला गट म्हणून मान्यता देतील आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सहभागी झाले त्यालाही मान्यता देतील, कारण ती कायदेशीर घटनात्मक तरतूद आहे. जर फुटलेल्या 6 लोकांनी आम्हीच ओरिजिनल उबाठा शिवसेना आहोत असा दावा केला तर मग कोर्टात जाता येईल, निवडणूक आयोगाकडे जाता येईल. आणि म्हणून ऑपरेशन टायगर ज्या पद्धतीची चर्चा चालू आहे तसं काही होणार असेल तर ते यापूर्वीच्या बंडापेक्षा अतिशय सोपं काम आहे, हे विसरू नका. ऑपरेशन टायगर सोपं आहे, ऑपरेशन कमल अवघड आहे. कारण ऑपरेशन कमलमध्ये एक तर पक्ष फोडला जातो आणि तोच पक्ष म्हणजे ओरिजिनल पक्ष, ही कायदेशीर लढाई लढवावी लागते. किंवा दुसऱ्या पक्षातला आमदार किंवा खासदार फोडायचा, त्याला त्याच्या पक्षाचा आणि निवडून आलेल्या पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडायचं आणि परत एकदा त्याच मतदारसंघातून भाजपच्या कमळ चिन्हावर त्याला निवडून आणायचं. इतकी प्रदीर्घ, लांब, क्लिष्ट प्रक्रिया आहे ऑपरेशन कमल. ऑपरेशन टायगर ज्या पद्धतीत दाखवलं किंवा सांगितलं जाते ती तितकी अवघड आणि किचकट प्रक्रिया नाहीये. फक्त आकडा हा किचकट आहे, आकडा किचकट आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 9 खासदार आहेत. त्या 9 खासदारापैकी लोकसभेच्या 6 खासदारांनी एक निर्णय घेतला, बैठक घेतलं आणि ठराव केला की आम्हाला उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य नाही आणि म्हणून 2/3 पेक्षा
अधिक अशी संख्येने आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन होतोय. तर एक मान्यता प्राप्त शिवसेना नावाचा पक्ष उबाठा शिवसेनेच्या 6 खासदारांसाठी उपलब्ध आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचे काहीतरी मला वाटतं अवघे 10 आमदार निवडून आलेले आहेत. त्या 10 आमदारापैकी 7 आमदार किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 20 आमदार आहेत. त्या 20 पैकी 14 आमदार एकत्र आले तर 2/3 होतात. त्यामुळे त्यांनाही एकनाथ शिंदेकडे जाता येईल आणि शरद पवारांच्या 10 आमदारांपैकी 7 आमदार एकत्र आले तरीही ते अजितदादांकडे जाऊ शकतात. पण शरद पवारांकडे 8 खासदार सुद्धा आहेत आणि अजितदादांना जर केंद्रामध्ये मंत्रीपद हवं असेल तर कमीत कमी 6-7 खासदारांची संख्या दाखवावी लागेल आणि शरद पवारांचे 6 खासदार 8 पैकी 6 खासदार हे 2/3 अधिक होतात आणि त्या संख्येने या खासदारांनी शरद पवारांच्या म्हणजे अगदी नेमकं सांगायचं तर अमोल कोल्हे आणि सुप्रियाताई सोडून उरलेल्या सगळ्या खासदारांनी शरद पवारांच्या असं ठरवलं की आपण अजितदादांच्या सोबत जायचं. तर अजितदादांच्या पक्षामध्ये ते आरामात विलीन होऊ शकतात आणि कुठचीही कायदेशीर कटकट त्यांच्या मागे लागणार नाही. म्हणून सांगितलं ऑपरेशन टायगर अधिक सोपं आहे. गुवाहाटी सुरत वगैरे जे कटकटीचं होतं तेवढी कटकट या वेळच्या ऑपरेशन टायगरमध्ये असणार नाही. आणि म्हणून ही चर्चा आणि त्याचे बुडबुडे उडवणारे आहेत त्यांना यातलं गांभीर्यच कळलेलं नाही. त्यामुळे उगाच कोणतरी पदाधिकारी आले, जिल्हा प्रमुख आले, उपजिल्हा विभाग प्रमुख आले किंवा संपर्क प्रमुख आले तर त्याला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं जातं. हा खोळेपणा आहे. कारण कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी कधीही उठून कुठल्याही पक्षात जाऊ शकतात. हा, ते कायद्याच्या कसोटीत पक्षांतर कायदा जो आहे हा निवडणुकीच्या संदर्भाने लागू होतो. ज्या पक्षाला निवडणूक आयोगाकडे नोंदलेला आहे, रजिस्टर केलेला आहे, निवडणूक आयोगाने त्याला एक मान्यता दिलेली आहे, त्यासाठी इतके टक्के मतं मिळालेली आहेत, इतके सदस्य निवडून आलेले आहेत, ते सदस्य कुठून कुठल्या पक्षात जाणार यावर त्याचं भविष्य अवलंबून असतं. आणि म्हणून पदाधिकारी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल, विभाग तालुका प्रमुख असेल, संपर्क प्रमुख असेल, मुंबईतला विभाग प्रमुख असेल, तो कुठूनही कुठल्या पक्षात गेला, शिंदेच्या पक्षात जाईल किंवा भाजपमध्ये जाईल, त्याच्यासाठी कायदा कुठलीही पक्षांतर कायदा कुठचाही अडथळा निर्माण करत नाही. अडथळा हा लोकनियुक्त लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी संदर्भात आहे. पक्षांतर कायदा हा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लागू होत नाही जर ते निवडून आलेले प्रतिनिधी नसतील. त्यामुळे राजन साळवी एक दिवसात उठले आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात गेले, त्यांना कोण अडवू शकले? ज्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला, त्यांच्याच पुढाकाराने राजन साळवी यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात घेण्यात आलं. काय अडचण आहे? याच्याविरुद्ध कुठल्या कोर्टात जाता येतं का नाही? की हा आमचा उमेदवार होता, आता यांनी पक्ष बदलला, अशी तक्रार तुम्ही नाही करू शकत. पक्षांतर विरोधी कायदा जो आहे 10व्या परिशिष्टामध्ये जो समाविष्ट केलेला आहे तो निवडून आलेल्या प्रतिनिधींना लागू होतो, निवडणूक लढवणाऱ्यांना नाही किंवा निवडणूक लढवून पडलेल्यांना नाही किंवा कुठल्या पक्षात तुम्ही कुठल्या पदावर आहात त्यासाठी हा कायदा लागू होत नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले एकापेक्षा एक मोठे पदाधिकारी जर येत असतील तर त्यांच्यासाठी ऑपरेशन टायगर वगैरे असा शब्द जो लावला जातो तो मला काही प्रमाणात हास्यास्पद वाटतो. हा, तो शब्द किंवा ती शब्दावली जर निवडून आलेले उबाठाचे आमदार किंवा निवडून आलेले लोकसभेतले उबाटाचे खासदार
यांच्या बाबतीत असं काही होणार असेल तर महत्वाचं आहे. आणि असं काल परवा त्या हकलून लावलेले उबाठाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी सांगितलेलं खरं मानायचं तर संख्याबळ 2/3 होण्याच्या प्रतीक्षेत उबाठा शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार आहेत असं सांगितले त्यांनी. 20 पैकी 12 आमदार उद्धव ठाकरेंना सोडून जायला राजी आहेत. पण ती संख्या अपुरी आहे. कारण 20 आमदारामध्ये 2/3 म्हणजे कमीत कमी 14 आमदार एक गठ्ठा व्हायला पाहिजेत. आणि ते होतील तेव्हा त्यांना ऑपरेशन टायगर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सामील होता येईल. 9 खासदार आहेत लोकसभेचे, त्यापैकी 6 खासदार. आणि त्या किशोर तिवारींनी सांगितलं की अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे दोघे वगळले तर उरलेले 7 खासदार लोकसभेचे उबाठाचे हे कधीही एकनाथ शिंदेसोबत जाऊ शकतात. आणि त्याचं कारणही सरळ आहे. कारण असं आहे की उद्धव ठाकरे हे जर त्या खासदारांना आमदारांना हवं तेव्हा भेटणार नसतील, मार्गदर्शन करणार नसतील किंवा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये पक्षाची नव्याने उभारणी करून पक्षाला सशक्त बनवण्यासाठी उद्धव ठाकरे पुढे येणार नसतील, काहीही करणार नसतील, तर मग अशा नेत्याबरोबर पुढची 5 वर्ष राहून पुढच्या निवडणुकीत फक्त पराभवाची हमी देता येते. म्हणूनच हे बहुतांश खासदार आणि आमदार जाऊ शकतील असं त्या किशोर तिवारींचं म्हणणं पटतं. पण मुद्दा इतकाच आहे की हा विषय निवडून आलेल्या लोकांसाठी असेल तर ऑपरेशन टायगर हे अत्यंत स्मूथली आणि कुठच्याही कटकटीशिवाय पार पाडलं जाऊ शकतं. अतिशय सोपं आहे. कारण इथे आपण पक्षावर दावा करायचा नाहीये, तर दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये विलीन व्हायचंय. आणि तो पक्ष जो ओरिजिनल शिवसेना असेल, तो पक्ष जर ओरिजिनल राष्ट्रवादी असेल, तर मग अशा बंडाला कायदा आशीर्वाद देतो. पक्षांतर कायदा सुद्धा त्याला आशीर्वाद देतो, वरदान देतो, शिव्याशाप देत नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.